नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महायुतीत ठिणगी पडली आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. का, कशामुळे, काय झालंय, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण ही ठिणगी कशामुळे पडतीये, ही ठिणगी का पडतीये, याला प्रामुख्याने दोन कारणं आहेत असं म्हटलं जातं. अमित शहा हे मागच्या आठवड्यात पुण्याला आले होते. पुण्यात टिळक पुरस्कार त्यांच्या हस्ते अजित डोवाल यांना देण्यात आला. या भेटीदरम्यान जेव्हा अमित शहा हॉटेलमध्ये होते, त्या कार्यक्रमाच्या दिवशीच सकाळी 8-9:30 वाजताच सुनेत्रा पवार यांनी हॉटेलमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये काही तास, अर्धा तास चर्चा झाली आणि त्यानंतर अमित शहा हे 11 वाजता कार्यक्रमस्थळी गेले. त्याआधीच सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतलेली होती. शनिवारी पुन्हा एकदा अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती होते. मुंबई दौऱ्यावरती आल्यानंतर विमानतळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना रिसीव्ह करायला गेले. त्यासोबतच भाजपचे इतरही महायुतीचे सुद्धा नेते होते, पण त्या ठिकाणी दिसल्या नाहीत त्या सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार ना स्वागतासाठी गेल्या, ना कार्यक्रमात गेल्या, ना अमित शहांच्या दौऱ्यात त्या कुठेही दिसल्या नाही. का असेल ही अनुपस्थिती, याची चर्चा मात्र नंतर सुरू झालेली आहे. पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्थ खात्याची सातत्याने मागणी केली जात आहे की अर्थ खातं जे अजित पवारांकडे होतं ते राष्ट्रवादीला परत मिळालं पाहिजे. हे एक कारण. या गोष्टीवरती आपण आधी सुद्धा व्हिडिओ केलेला आहे. पण आता दुसरं कारण जे समोर आलंय ते एका तिसऱ्या व्यक्तीमुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आता दरी निर्माण होऊ लागली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमांमध्ये सुरू झालेली आहे. आता ही तिसरी व्यक्ती कोण? राजकीय नाहीये का, राजकारणी नाहीये का, कोणत्या पक्षाची ही व्यक्ती आहे ज्याच्या इंटरफिअरन्समुळे, ज्याच्या या राजकारणात येण्यामुळे राष्ट्रवादी आणि बीजेपी यांच्यामध्ये दरी निर्माण होते, ते आपण बघूया. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाचे राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांची नियुक्ती केली. 4 ते 5 बैठका झाल्या. अगदी 2-3 दिवसापूर्वी एक बैठक झाली. त्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपले प्रदेशाध्यक्ष जे सुनील तटकरे आहेत त्यांना बदलण्याचा सल्ला दिला. सल्ला काय, तशी अटच घातली आहे. आता हे झालं राष्ट्रवादीचं. मग बीजेपीला यात काय अडचण आहे? बीजेपीची अडचण ही आहे की नुकतीच 8-10 दिवसांपूर्वी बिहारमधल्या बांकीपूरमधली पोटनिवडणूक झाली. या बांकीपूरमध्ये नितीन नबीन जे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते या बांकीपूरमधनं आमदार होते. राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक लागली. बांकीपूरची झालेली पोटनिवडणूक, यामध्ये नितीन नबीन राष्ट्रीय अध्यक्ष जिथले आमदार होते त्या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला आणि ती निवडणूक जिंकले ते हे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर. भाजपला हरवून प्रशांत किशोर यांनी विजय मिळवला आणि प्रशांत किशोर यांची छबी तसं भाजप विरोधीच म्हणून सगळीकडे ओळखली जाते. भाजपचे विरोधक, निवडणुकीमध्ये नुकतंच भाजपला पराभूत करून आमदार झालेले असे प्रशांत किशोर आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय रणनीतिकार म्हणून त्याची नेमणूक करतो. हे भाजपच्या प्रचंड जिव्हारी लागलेलं आहे. भाजपमधनं दबक्या आवाजात काही प्रतिक्रिया सुद्धा आल्या की राष्ट्रवादीने असं करायला नको होतं. हे राष्ट्रवादीला सुद्धा माहिती आहे की भाजपचा प्रशांत किशोर यांना विरोध आहे, पण हा विरोध न जुमानता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी प्रशांत किशोर यांना आपला रणनीतिकार म्हणून नियुक्त केलेलं आहे. हे प्रमुख कारण आहे की आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये दरी वाढू लागलेली आहे, वादाची ठिणगी पडत आहे आणि याच कारणामुळे अमित शहा किंवा भाजपने अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास नकार दिल्याचं कळतंय. त्याचप्रमाणे मुंबईत जी शनिवारी त्यांचा मुंबई दौरा झाला, या दौऱ्याच्या दरम्यान
सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांना वैयक्तिक भेटीसाठी वेळ मागितली होती. म्हणजे प्रोग्राम वगैरे सगळं झाल्यानंतर काही वेळ हा एका मीटिंगसाठी मागितला होता. पण प्रशांत किशोरच्या नियुक्तीवरनं नाराज असलेल्या अमित शहांनी ही भेट सपशेल नाकारली. त्यांना वेळ दिला नाही, भेट दिली नाही. त्यामुळे असं म्हणतात की सुनेत्रा पवार या मुंबईपर्यंत पोहोचल्या होत्या, पण भेट नाकारली, अपॉइंटमेंट दिली नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी विमानतळावरही न जाता थेट तिथून त्या पुण्याला निघून गेल्या आणि त्या मुंबईत थांबल्याच नाही, जिथे अमित शहांचा दौरा शनिवारी सुरू होता. या घडामोडी आता महायुतीमध्ये घडायला लागलेल्या आहेत. महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे का, पडणार का, आणि पडली असेल तर ती किती मोठी होणार, याचा परिणाम काय होणार, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असेल. कारण भाजपच्या हायकमांडमधनं जर एखादी नाराजी आली असेल तर फडणवीसांना त्याप्रमाणे वागावं लागतं. आता या सगळ्या वादाचं काय स्वरूप होतं, ते पुढे कसं जातं, हे आता भविष्यात आपल्याला कळेलच. पण हे राजकारण जे या ना त्या निमित्ताने ढवळून निघत असतं, त्यात अजून एक ठिणगी पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, हे राजकारण काय होईल, कोणत्या दिशेने जाईल, महायुती एकत्र राहणार का नाही राहणार, का फाटाफूट होणार, या सगळ्या बाबतीत तुमचे काय अंदाज असतील ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.